महाराजांनी आम्हाला उपदेश केलाय. कोणता उपदेश केलाय का? सगळं विसरा पण दोन गोष्टीला विसरू नका. कोणत्या दोन गोष्टी आहेत? दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. आता मंडपातले सगळे माझ्या सहित खरं सांगा, यातल्या किती जणाला मरणाची आठवण आहे? बागल तुम्हाला आहे? अरे आम्ही मरणही विसरलो आणि मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वरालाही विसरलो. आम्ही जरी विसरलो तरी त्या त्या खात्यावरचे प्रमुख आम्हाला विसरत नाहीत. लक्षात ठेवा, आम्हाला विसरत नाहीत. उमेश भाऊ, तुम्ही बँकेतला हप्ता भरायचा विसरला एखाद्या वेळेला, बँकेतला हप्ता नाही तुम्हाला पण विसरला समजा, तिथला मॅनेजर विसरतो का? तो काय पाठवतो? हा मेसेज. हा मेसेज का? आमच्याकडे नोटीस म्हणतात. नोटीस बँकेची काय आली नोटीस. आता हे मोबाईलचा जमाना असल्यामुळे मेसेज आहे का? तो आम्हाला नोटीस पाठवताय का? आम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरलो, तिथला मॅनेजर विसरत नाही, तो आम्हाला नोटीस पाठवत असतं. तशी मरणाची ही नोटीस आहे. आम्ही मरणाला विसरलो म्हणजे मरणाच्या खात्यावरचा प्रमुख विसरत नाही. मरणाची पहिली नोटीस आहे. पहिली नोटीस लक्षपूर्वक आहे का हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. मरणाची पहिली नोटीस ती प्रत्येकाला. कोणती? जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. ही नोटीस आहे पहिली. कोणती नोटीस? काना जवळचे 4-2 केस पांढरे झाले. समजायचं मरणाची काय आली. किती जणांचे झाले बघ. ही म्हणते सगळ्याच्या झाल्या की रे बाबा. हे मला थोतांड नाही महाराज. मरण काळ स्वतंत्र शास्त्र आहे. राजा जन्मजयाला वंशम पायन मुनींनी सांगितलेला संवाद आहे. राजा काय गुरुदेव, 6 महिने आधी मरण कळतंय. किती महिने? 6 महिने. सांगू का कसं करू? सांगा. तुम्हाला सांगू का? बीपी नाही ना कोणाला? गोळी बिळी असली तर बघा आधीच 6 महिने कळतं मरण. आधी 6 महिने कळतं. 6 महिने. पहिला मरणाचा थोक टाळा सांगून टाकतो. लक्षपूर्वक आहे का? कशी कानटोकर नाही केली बघा. सकाळीची वेळ आहे. 20 कमी करून आवाज. आकाश स्वच्छ आहे. तुम्ही पूर्व दिशेला निघालात. नैसर्गिक नियमाप्रमाणे तुमची सावली पश्चिम दिशेला पडते, पण पश्चिम दिशेला न पडता तुमची सावली दक्षिण दिशेला पडली. अशी विचित्र घटना घडली. समजायचं फक्त 6 महिने राहिलेत. किती महिने? उद्यापासून सावल्या बघत चला. हे म्हणते 6 महिने लय झालं. एका महिन्याचं सांगतोय का? आम्ही रोज सकाळी स्नान करतो. स्नान करताना बादल्याच्या बादल्या अंगावर घेतो. बादल्याच्या बादल्या अंगावर घेऊन सुद्धा आमची छाती आणि खांदे कोरडेच्या कोरडे राहतात. अशी विचित्र घटना घडली. समजायचं 1 महिना. किती महिना? 1 महिना. याच्याही पुढचं सांगतो. आता पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये नदीला वड्याला पाणी येतं. आम्ही एखाद्या नदीतून पलीकडे जायला निघालो. अर्ध्या नदीत उभा आहेत. गुडघ्या इतकं पाणी नदीला. त्या पाण्यामध्ये उभा असताना आम्हाला पाण्यामध्ये आमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतंय का? संपूर्ण शरीर पाण्यात दिसतं पण स्वतःचं मुंडकं गायब असतं. अशी विचित्र घटना घडली. समजायचं 15 दिवस. 15 दिवस. याच्या पुढचं सांगू? पुराव्यासहित सांगतो. पुराव्यासहित. सचिन महाराजाला विचारा. का निघालून या बोट
नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. किती दिवस? कानामध्ये बोट घातल्यानंतर प्रतिध्वनी ऐकायला येतो आपल्याला, पण कानात बोट घालताना असा घाला, आता इकडून बाहेर काढताना ऐका. ध्वनी ऐकायचा बंद झाला, समजायचं किती दिवस राहिलेत? 9 दिवस. अजून पुढचं सांगू का? हो किशोर शेठ, सांगू? सांगतो ऐका. डोळ्यामध्ये बोट घालायचं, बोट बाहेर, डोळे बाहेर काढताना नाही, तर तसं नाही. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. किती दिवस? असं डोळ्यावर बोट ठेवायचं सोमनाथ भाऊ, नाही तर डोळे बाहेर काढताना. बरं आताच पाहिलेत काय काय जण, बघा कशी पाहिजे. रामदेव बाबा सकाळी सकाळी योगा करताना डोळ्यावर बोट ठेवून एक क्रिया करायला सांगतात. त्याला कोणती क्रिया म्हणतात इकडे? किशोर भाऊ तुम्हाला माहित नाही? त्याला मला, मी रोज करतो पण मला आठवण शब्द, त्याला भ्रमरी म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? मास्तरीनबाई सांगा बरं काय म्हणतात? डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. चक्र पाहायला मिळतं. आता ही बोट ठेवा, बोट ठेवायची गरज नाही, डोळे बंद करा. बघा आपल्याला चक्र दिसतं, असं चक्र बघा. हे चार असे कोण दिसतात, असे पांढरे पांढरे पांढरे. डोळे बंद केल्यावर ते दिसणं बंद झालं, समजायचं गावातला सप्ताह तेवढाच आपल्या हातात आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, जरा लक्षपूर्वक ऐका. ज्याची त्याची भवई दिसती. भवई, भवई कळती ना इकडं? भवई, भवई, ज्याची त्याची भवई दिसती. शेड बघा बरं, दिसती का? दिसली का? पुरुष मंडळीच्या 100% दिसतात, मला खात्री आहे. महिला मंडळीच्या तिकडे गेल्या, गायब झाल्या ब्युटी पार्लर मध्ये. ज्याची त्याची भवई दिसते का? भवई दिसणं बंद झालं, समजायचं फक्त 5 दिवसाची आहेत आम्ही. भवयाच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना 5 दिवस. जाऊ द्या, जास्त लांबत बसत नाही. उद्या सकाळी किती जण गावात राहणार, किती जण येड्या बाबळे जाणार हे सांगून टाकतो, मोकळं होतो. ऐका फक्त, घाबरू नका संदीप शेठ. ज्याचा त्याचा नाकाचा शेंडा दिसतो बघा, नाकाचा शेंडा. संदीप शेठ दिसतंय का? बघा, हा दिसतंय ना, नाकाचा शेंडा दिसतं का? नाही दिसतो. ज्या दिवशी आम्हाला आमच्या स्वतःच्या नाकाचा शेंडा दिसणं बंद होत, त्या दिवशी समजायचं आजचा नाश्ता येड्या बाबळीत. महेंद्र भाऊ, कधीचा नाश्ता? आजचा. हे मी सांगत नाही महाराज. माणूस गेल्यानंतर सर्वात जास्त परिणाम जर कोणत्या इंद्रियावर होत असेल तर तो नाकावर होत असतो. म्हणून माणसं म्हणतात ना, ओ नाना काय तात्या म्हातारा बघा कसं करायलंय. नाना म्हणतात त्याचं नाक बघा आधी. नाक वाकडं झालं, समजायचं ते नासागरीची आग्रह न दिसता नयनी म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. अरे ज्ञानदेव मन हे साधूचे लक्षण अंत काळी आपण पहावे घ्याय का. म्हणून मरणाची लक्षण आहेत. आम्ही मरणाला विसरलो म्हणजे मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आम्हाला विसरत नसतो. अरे म्हणायचं असतं मरण आलं, मरण येत नसतं. ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या वेळेला ठरलेलं आहे त्या वेळेला मरण निश्चित आहे महाराज. म्हणायचं असतं. महेंद्र दादा तुम्ही कल्पना करा, तुमच्या मनात आला आता वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपल्याला पंढरपूरला 10-5 वारकरी घेऊन जायचं दर्शनाला. बसवले गाडीत सगळे, गाडी निघाली. 2 तास लागले जायला. 2 तासानं तुम्ही तिथं गेल्यानंतर चंद्रभागा दिसल्याबरोबर आतले काय म्हणतात, महेंद्र भाऊ उतरा. काय आलं? काय आलं? कोण म्हणलं? वंडरफुल. चला उतरा. का पंढरपूर आलं? अरे पंढरपूर आलं नाही, ते तिथंच आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे का.
आम्ही 2-2.5 तास प्रवास करून तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर म्हणतो पंढरपूर आलाय का. ते जाग्यावरच आहे. तसंच आहे, मरण येत नसतं. आम्ही मरणापर्यंत वाटचाल करून तिथं पर्यंत पोहोचत असतो. म्हणून मरण प्रत्येकाला आहे. मरणाला विसरू नका. का मरणाला का विसरायचं नाही. एकदा मरण डोळ्यासमोर दिसलं तर जगातले सर्व भोग तुच्छ वाटत असतात. बाकी सगळं तुच्छ वाटतं.